सणासुदीला तुमचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो। कारण 9 ऑक्टोबर पासूनच वीज कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे। खासगीकरणाविरोधात 72 तासांसाठी राज्यव्यापी संपावर जायचा निर्णय घेतलाय। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तीनही कंपन्यांमधल्या विविध कामांच्या खासगीकरणाविरोधात हे संपाचं अस्त्र पुकारलंय। महावितरणचे 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने दिलेत। महापारेषणमधले 200 कोटी रुपयांवरचा प्रकल्प TBCB माध्यमातून आता भांडवलदारांना दिलाय असा आक्षेप घेतलाय। त्यामुळे संपामुळे सणाच्या काळामध्ये वितरण विस्कळीत होईल, वीज वितरण विस्कळीत होईल अशी भीती व्यक्त केली जाते। त्यांनी विधानसभेत सांगितलेलं होतं की पुढच्या 5 वर्षामध्ये MERC हे दर कमी करताना दिसेल, आम्ही तसं करू असा धोरणात्मक निर्णय जाहीर केला होता। पण प्रत्यक्षामध्ये आता इंधन समायोजनच्या नावावर पुन्हा वीज दर वाढ केलेली आहे। मग सांगा देवेंद्र फडणवीसजी, प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही महाराष्ट्राशी धोका का करता आहात? महाराष्ट्राच्या जनतेशी धोका का करता आहात? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।